उस्मान पटेल, करण मोरे, रायगड का टायगर उस्मान पटेल आणि करण मोरे आपण पाहतोय. पालघरचा हा खेळाडू आहे. संदेजी मात्रे, पाहुण्यांच्या पाण्याची सोय आपण करा. पाहुण्यांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, तिथे जर बसण्याची जागा नसेल तर आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. आयोजकांकडून आपल्याला विनंती करण्यात येते का तिथे जर तुम्हाला डगआउटमध्ये बसण्याची जागा नसेल तर आपण व्यासपीठावरती येऊन बसलेत तरी चालेल. ओमकार पाटील, आकाश तारेकर, बऱ्याचशा दिग्गज खेळाडूंनी भरलेली ही टीम आहे. आता जी फलंदाजी गर्दी आहे. वसीमभाई फॅन्स इंडिया सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रथमेश गोसावी, पुण्याचा हा जबरदस्त गोलंदाज. खेळाडू रसिकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर न या, मैदानाच्या आतनं येऊ नका. मॅचला सुरुवात झालेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज करण मोरे, नॉन स्ट्राइक एंडवरती उस्मान पटेल. गोलंदाजी मार्गवरती डाव्या हाताचा गोलंदाज प्रथमेश गोसावी. गेम इज ऑन. खुला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर या चेंडूवरती केला आणि इथून मात्र बघतोय विलांदो कार्पेट या चेंडूवरती एक धाव येते. एक या धावेच्या मदतीने आता टोटल नोंद झालेली आहे. ती धावांचा श्री गणेश करताना रायगड का टायगर उस्मान पटेल स्ट्राइक एंडवरती. संघाचे पुरस्कर्ते आपण बघतोय वसीम भाई या मॅचचा आनंद घेताना. वसीम भाई काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या संघाला खेळण्याची संधी निर्माण करून दिली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. गुडघे टुकून मारण्याचा प्रयत्न, पण लेग साइडच्या दिशेने या चेंडूला पनिशमेंट देण्यात आली. वाईड चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं वाढ. 2 धावांची नोंद झाली आहे. विक्रांत गायकवाड तर आलेले, त्यांचं नक्कीच स्वागत करूया. लजीज खोपोलीकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय दशरथ शेठ पाटील. या चेंडूकडे पाहतात, पण तत्पूर्वी चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स आर पार. उस्मान पटेलचा जलवा. धावफलकावरती 4 धावांची नोंद. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच चालू आहे, कृपया आपण मैदानामध्ये येताना जरा थोडासा विचार करा. प्रेक्षक आपल्याला मी विनंती करतो की प्लीज सहकार्य करा. बराच दूरवरचा प्रवास करून हे खेळाडू इथे आलेत आणि तुमच्या एका चुकीमुळे यांना घरचा प्रवास करावा लागेल. उस्मान पटेलने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवलं गेलं. चौकार नंतर लगेच रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं. तुषार इशारा. या षटकामध्ये षटकार आला तर आयवा कॅच घेतला. कंटिन्यू जर आयवा कॅच कोणी पकडला षटकाराच्या बाहेर तर सायकल आणि पैठणी भेटणार. उस्मान पटेलनं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, पण इथून पंचांकडे पाहिलं जाईल. 22च्या माध्यमातून सिंगल येते. 1 या धावसंख्येला वाढ. टोटल धावा लागल्या त्या आता 7 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण या आकड्यानं मात्र नक्कीच आली आहे, जे आता जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतात. चेंडू झाले त्या षटकातील टोटल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. तर पलीकडे आपण फुटबॉलचा विचार केला. या मैदानावरती फुटबॉलच्या देखील बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा घडताना आपण पाहिल्यात. तर क्रिस्टियानो रोनाल्डो याची देखील आठवण या 7 आकड्यानं इथून होतीये. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी आहे का हे पाहिलं जाईल, पण डीप मध्ये
स्वतःला सांगताना की या चेंडूला मी अडवू शकतो आणि इथून टिपलेला झेल. पहिल्या क्रमांकाचा बॅटर कृष्णा मोरे. बॅक टू द डगआउट. डीजे करण मोरे बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर अजित मोहिते. अजित मोहिते नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय. लांबच लांबचे षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. त्याला साथ देताना उस्मान पटेल आता मैदानावरती पाहायला मिळेल. पण इथून आता साथ द्यावी लागेल फलंदाजी करताना. वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया या टीमच्या खेळाडूंना अजित मोहितेची साथ मिळणं गरजेचं आहे. सनी कसबे आता गोलंदाजी मार्कवरती. पुण्यामधला पुणे संघाकडनं खेळताना आता पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज सनी कसबे. अजित मोहिते नॉन स्ट्राइक एंडवरती. स्ट्राइक एंडवरती उस्मान पटेल. हॅलो. आयवा कॅच कधी घेतली तरी सायकल आणि पैठणी फिक्स आहे. ती आमच्या आयोजकाच्या वतीने. उस्मान पटेल स्ट्राइक एंडवरती आहे. शांत वातावरण. मगाशी गर्दी पाहिली पण अजून देखील गर्दी आहे. बरेचसे प्रेक्षक घरच्या रस्त्याला जाता जाता थांबलेत. उस्मान पटेलला गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधनं या चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक संधी शोधत होता. तत्पूर्वी एका धावेनं धावफलकावरती वाढ. 8 धावांची नोंद झाली आहे. सिंगल डबलला आता महत्व दिलं जातं. अजित मोहिते स्ट्राइक एंडवरती आलाय. लांबच लांबचे षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. गोलंदाज सनी कसबे. सनी कसबेचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय पण या चेंडूवरती केलाय पलटवार आणि इथून आलाय खऱ्या अर्थानं. आज जरी असेल रविवार तरी पाहायला मिळतोय षटकार. डीजे धन्यवाद. डीजे की बाउंड्रीच्या आतमध्ये झेल पकडायचा नाहीये, बाहेरच पकडायचं आहे. बघा बाउंड्री लाईनच्या बाहेरनं तुम्हाला आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये हा प्रयत्न करू नका. तो प्रयत्न फक्त खेळाडू करू शकतात. इथे मात्र चांगला प्रयत्न गोलंदाजानं केलाय. सनी कसबेनं केलाय. कमबॅक षटकार नंतरचा हा निर्धाव चेंडू. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 14 धावा स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. विक्रांत गायकवाड खुश आहेत. आणखी एक दिग्गज खेळाडूचं आगमन त्यांच्या टीम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथून सिंगल आली 22च्या माध्यमातून आणि 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्या त्या 15 धावांची नोंद झाली आहे. सुरेख असं आयोजन. जबरदस्त ही स्पर्धा. काल ग्रामीण क्रिकेटचे सगळे खेळाडू मित्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. आज ओपन क्रिकेट, ऑल इंडिया ओपन. बरेचशा खेळाडूंना आपण मैदानामध्ये पाहतोय. उस्मान पटेलनं सरळ बॅटनं
कॉपी बुक स्टाईल मारलेला हा साइड स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार ट्रायगड का टायगर इज ऑन अ फायर डिस्कॅव आलाय षटकार. तुषार सर बघा तिथे आयवा कॅचची संधी होती परंतु ती संधी मात्र मिस केली आहे त्या प्रेक्षकाने. ते बघा दिसतंय सायकल आणि पैठणी भेटली असती त्या प्रेक्षकाला. पुन्हा फुलटॉस आणि इथे आयवा कॅचची संधी सरळ हातामध्ये. आयवा कॅच बघितला बघा प्रेक्षक किती खुश झालाय. प्रेक्षक बघा किती खुश झालाय. आयवा कॅच आणि सायकल पैठणी लाजवाब जोरदार झाला मित्रांनो त्या प्रेक्षकासाठी. ही सायकल कदाचित मोगलवाडीला जाईल. ही सायकल 100% मोगलवाडीला जाणार आहे. हॅलो चला या षटकाच्या माध्यमातून टोटल आपल्याला इथं पाहायला आलं झेल काय सुंदर पकडला आणि पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी होती ना ती पाहण्यासारखी होती. निश्चित खुशी काय असणार. काय सुजल वाघमारे कुठे राहतात आपण. मोगलवाडी. मोगलवाडी. ही सायकल जाते मोगलवाडीला. मी आणि पैठणी आमचे शेंडे साहेब असतील आमचे समीरजी मसरूर साहेब असतील अल्पेशजी असतील आणि काका असतील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आयवा कॅचसाठी जे पारितोषिक लागलं होतं ते पारितोषिक देताना आपण काकांना आमंत्रित करूया. अल्पेश जोरदार ताळ्या मित्रांनो या सुजलसाठी यांना देखील आमंत्रित करूया कारण यांनी देखील त्या सायकलसाठी बहुमूल्य योगदान दिलंय. अल्पेश शेठ त्याचबरोबर प्रशांतजी शेंडे आणि आमचे काका सुजल वाघमारे मॅन फ्रॉम मोगलवाडी. झेल पकडला आणि खुशी एवढी त्याला मात्र झाली त्या झेलमुळे खरोखरच वाक्याने जोगी. स्क्रीनवरती नंतर त्याचा झेल नक्कीच दाखवण्यात येणार आहे. कादीरबाईने हात लावलाय सायकलला म्हणजे आता कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल सुपर डुपर हिट पडला की त्याने तो झेल पकडला तो पुन्हा एकदा तरी दाखवा. 27 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट बॉलर विजय. विजयचा चेंडू पुन्हा एकदा अजितनं या चेंडूला डीप पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र आपण पाहतोय सिंगल. हॅलो आणि आयवा कॅच कंटिन्यू आहे. लक्षात ठेवा सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहे जर षटकार घेतला वाघमारे जेव्हा घरी जाईल ना घरी तेव्हा सायकल तर त्याच्या घरचे बघा स्क्रीन वरती पहा जोश बघा. लाजवाब एक्सलेंट कसा हिरो सुजल वाघमारे घरी गेल्यानंतर त्याला आता आई त्याची प्रेमानं नक्की एक मिठी मारेल कारण आईसाठी देखील तो चाललाय पैठणी घेऊन घरी आणि याचं श्रेय जात आहे अर्थातच जयलक्ष्मी साडी सेंटर यांना. मुकेश शेठ ज्यांनी पैठणी समीर मसूरकर साहेबांनी या स्पर्धेमध्ये देण्याचा आनंद घेतलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाही पण लाईन मिस करणारा चेंडू पंच पनिशमेंट करतायत. वाईट चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संजय सोलंकी सर यांना देखील कदाचित शुभम कलेक्शन मधनं गिफ्ट आलंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स याद्वारे 2 कॅच आजच्या 2 फटके मात्र आजच्या रात्रीमध्ये खूप जास्त फेमस होतील. एका आयवा कॅच आणि दुसरा व्यासपीठावरती आलेला एक उस्मान पटेल पॉइंटच्या दिशेने फटका खेळतायत. जमिनीलगतचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्यामध्ये यश आणि इथून 2 धावांनी वाढ. टोटल 31 धावांची नोंद झाली आहे. उस्मान पटेलला मात्र एक वेगळी ओळख या मैदानावरती निर्माण करून दाखवली आहे. बराच दिवस उस्मान पटेल चर्चेत नव्हता पण या स्पर्धेमध्ये त्याची चर्चा आता प्रेक्षक करतायत. अजित मोहिते चांगली साथ देतो उस्मानला.
तुरड मारण्याचा प्रयत्न, पण पंचांनी पुन्हा एकदा या चेंडूला वाईट घोषित केले आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथून झालेली आहे. आता तिसरे पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. बराच वेळ व्यासपीठ शांत आहे. मगाशी 1,01,000 रुपयाचं आयवा कॅचचं पारितोषिक जाहीर झालं होतं, पण त्यानंतर हे व्यासपीठ शांत झालंय. नक्कीच तुषार सर पहा, त्यांनी त्या प्रेक्षकांनी उस्मानचं सुद्धा आभार मानलाय, कारण की त्याने षटकार मारल्यानंतर त्याने झेल पकडलाय. फेअर डिलिव्हरी, ते इथे निर्णय आला हा फेअर डिलिव्हरीचा. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथून आलाय. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आपण तिसऱ्या पंचांचा पाहिला. कौतुक तर नक्कीच उस्मानचा तो खेळाडू करतोय, कारण तो देखील चांगला क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटची जाण आहे. त्यामुळे त्यानं उस्मानच्या या फटक्याला दाद दिली आणि तिथून त्याचा आभार देखील व्यक्त केला. आज कदाचित अक्षय देशमुख खुश असतील की त्यांच्या मोगलवाडीमध्ये एक स्पोर्ट्स सायकल आणि एक पैठणी गेलेली आहे. बोगी बाय. विक्रांत गायकवाड देखील खुश आहेत. उस्मान पटेलचा आणखी एक जबरदस्त मोठा फटका. चेंडू डॉनच्या डोक्यावरनं सीमारेच्या पलीकडे वन बाउन्स 4 धावांसाठी आलेला हा चौकार. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेल की कृपया करून कॅच घ्यायचा आहे, परंतु बाउंड्रीच्या बाहेर. तुम्हाला बक्षीस भेटणार आहे, परंतु बाउंड्रीच्या बाहेर पकडल्यानंतर. बघा, बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही कॅच पकडला तर तुम्हाला बक्षीस आहे, पण बाउंड्रीच्या आतमध्ये पकडला तर तुमच्याकडनं बक्षीस घेतलं जाईल. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 35 धावांची नोंद झाली. उस्मान पटेल काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. आतापर्यंत 10 चेंडूच्या सामोरे जाताना त्याने 23 धावा केल्यात, तर 4 चेंडूचा सामोरे जाताना 7 धावांवरती अजित मोहिते. उस्मान पटेलने ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फक्त दिशा देण्याचं काम केलं, पण चांगलं प्रोटेक्शन. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ. तुषार सर पहा, आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बघतोय आकाश तारेकरचा एक जबरदस्त फॅन आमचे योगेश आवर्जून आकाशची मॅच पाहण्यासाठी आला. त्याचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. निश्चित योगेशचं आपण नक्कीच कौतुक करूया. सातत्यानं आकाश तारेकरवरती त्याचा असलेला प्रेम त्याच्या स्टेटसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. पण इथे मात्र आता अजित मोहिते देखील चांगली कामगिरी करताना. गोलंदाज विजय. विजेचा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि इथे मात्र पंचांनी बोर्ड उंचावलाय, म्हणजे अजित मोहितेचा प्रवास इथेच थांबवण्यात आलाय विजेच्या माध्यमातून. आता मात्र खऱ्या अर्थानं स्कोर कार्डकडे पाहिल्यानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3 डझन 36. डीजे देशाला सेवा करत असतात असे पोलीस बांधव मैदानामध्ये दाखल झाले. थोडस बाहेरून यायचंय, सामना चालू आहे. बबलू पाटील या नावाचं वादळ आता मैदानामध्ये आलंय. फलंदाजीच्या मार्कवर 4थ्या क्रमांकाचा बॅटर. गोलंदाज कासिफ. सिक्सर किंग नाव तर नक्की, पण 8, 9, 10 मारण्यामध्ये माहीर. बबलू पाटील मॅन फ्रॉम पुणे. वसीमभाई फॅन्स क्लब या संघाच्या विरोधात इलियास भाई अँड धीरीनबाई शाह ही टीम मैदानामध्ये खेळतीये.
पटेल आता स्ट्राईक एंडवरती. उस्मान पटेलला या चेंडूला जाऊन दिलंय. इथे मात्र हाशाभूत नजरेने या चेंडूकडे तो पाहत राहिलाय आणि पहिला चेंडू गेला निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा. आणखीन एक वेगवान चेंडू. वेगावरती स्वार होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव गेलाय. संदेश मात्रे चेंडू झाले तिथे 2 आणि टोटल धावा लागला स्कोर कडवरती 36-36. 36 धावांची नोंद झाली आहे. 36 धावा आतापर्यंत स्कोर कडवरती नोंद झाल्यात. उस्मान पटेल 13 चेंडू 24 धावांवरती खेळतोय. तर त्याला साथ देण्यासाठी बबलू पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा ऑप्शनच्या लाईन मध्ये या चेंडूवरती चढून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून मात्र आता पंचांचा तिसऱ्या पंचांकडे सिग्नल आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये झाली आहे आणि इथून आता तिसरे पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. संतोष सूर्यवंशी आज मात्र खुश असतील. ओमकार देसाईला पाण्याआधी गेले कित्येक दिवस त्यांचा प्रवास आपण पाहिला होता. फेअर डिलिव्हरीचा निर्णय इथून पंचांचा आलेला आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज कासिफनं. उस्मान पटेल या फलंदाजाच्या समोर एक सेट बॅटर आता मैदानामध्ये आहे आणि त्याच्या समोर येऊन निर्धड्या छातीनं स्लॉगवरचं षटक हाताळतोय कासिफ आणि त्यानं 3 चेंडू निर्धाव फेकलेत. आता येणाऱ्या 3 चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमणच करावं लागणार आणि ते आक्रमण करायची सुरुवात झाली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये या चेंडूला अडवलं गेलंय आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. प्रवीणजी दुगाडे चायनीज कट्टाच्या सगळ्या मेंबरशी संपर्क साधतायत. 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वसीमबाई यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000. बबलू पाटील स्ट्राईक एंड वरती षटकार मारण्यामध्ये माहीर. हा चेंडू त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि इथे आता पंचांकडे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी. हा चेंडू विकेटच्या बाहेर आहे की नाही हे आता इथून पाहिलं जाईल आणि तिथून त्यानंतर निर्णय या चेंडूवरती येईल. चेंडू टाकताना पिचिंग मात्र विकेटवरती होणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला दंडित करण्यात येतं पंचांच्या माध्यमातून. पण इथे मात्र आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. क्लॅरिटी क्वालिटीच्या माध्यमातून प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलद्वारे आता आपण यूट्यूबच्या माध्यमातून हा निर्णय येताना पाहू शकतो. अजूनही बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून माजी नगराध्यक्ष चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं करूया स्वागत. वाईट चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. तिसऱ्या पंचांनी निर्णय मात्र इथे वाईट चेंडूचा दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंच निर्णय देतील.
तर तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे वाईटचा आलेला आहे आणि इथे क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्याने घेतलेला निर्णय होता. दूध का दूध, पाणी का पाणी. वाईट चेंडू मात्र इथून पाहायला मिळाला. एक या धावसंख्येने वाट. टोटल धावा लागला त्या 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रत्येक षटकारासाठी आता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. वसीमबाई यांच्याकडे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वाईटचा इशारा तिसऱ्या पंचांचा आलाय. रिप्ले दाखवा. क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून निर्णय आता सगळ्यांना दिसतोय. एक या धावसंख्येने वाट. टोटल आता धावा लागला स्कोर कार्ड वरती 38. बबलू पाटील स्ट्राईक एंड वरती 2000 रुपयाचं पारितोषिक षटकाराला. संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी लावलेला पारितोषिक आता नक्कीच वाटचाल करतोय आणि इथून धावा मिळतील त्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेल्या फटक्यावरती 4. या 4 धावांच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. 42 धावांची नोंद. या इनिंगचा कदाचित येणारा चेंडू शेवटचा पाहायला मिळू शकतो आणि या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचं काम बबलू पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. संघाचे पुरस्कर्ते संघाचे संघ मालक वसीमबाई, फॅन्स क्लब इंडिया या टीमची पहिल्यांदा फलंदाजी आपण पाहतोय. त्याच्या विरोधात इलियासभाई अँड धीरजभाई शहा या टीमला गोलंदाजी करताना आणि बबलू पाटीलच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. 2000 रुपयाचा फटका षटकाराच्या दिशेनं गेला. वसीमभाई आता खुश आहेत. या षटकाराच्या जोरावरती टोटल 48 धावांची नोंद झाली आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये विजयासाठी 49 धावांचं टार्गेट असेल ते टीम इलियासभाई अँड धीरजभाई शहा या संघाला. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो प्रवीण दुगाडे सरांना. डीजे
टॉस किया जाएगा। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। स्पोर्टिंग सेंसेशन 77 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद और जीके 11 शुभम शिर्के और विक्रांत गायकवाड़ गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। गेंदबाज धीरज भोयर, मैन फ्रॉम धारावी। स्ट्राइकर एंड पर इस वक्त बल्लेबाजी के लिए आ चुके हैं अमित तांबे और नॉन स्ट्राइकर एंड पर बाएं हाथ के दिलीप। अमित और दिलीप प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी तकरीबन 12.25 के औसत से 49 रनों को बनाना है। दूसरा सत्र है, माहौल बन चुका है। समीर जी मसूरकर के इस प्रतियोगिता में हमेशा माहौल बनता है। पिछले 15 सालों से मैं देख रहा हूं। टॉस होने जा रहा है। स्पोर्टिंग सेंसेशन तारिक भाई सैयद 77 स्पोर्ट्स के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। जीके 11 के कप्तान आकाश चिंदारिया यहां पर आ चुके हैं। प्रथमेश पवार सर, आपको टॉस के लिए आना है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद डाली। गेंदबाज धीरज भोयर ने काफी बढ़िया टीम इकट्ठा की है वसीम भाई फैंस क्लब इंडिया ने। तो ऋतिक पाटिल आ चुके हैं टॉस के लिए। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनाने हैं 49 और बने हैं अब एक। फिर से एक बार सिर्फ बल्ला घुमा रहे हैं। टाइमिंग होना जरूरी है। 4 ओवर का मैच, 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले, 4 गेंदबाजों का इस्तेमाल, कंपलसरी चेसिंग। फील्डिंग करने का फैसला किया है स्पोर्टिंग सेंसेशन 77 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद टीम के कप्तान ऋतिक पाटिल ने टॉस जीता। बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा। ये एक और डॉट गेंद। इस खेल में मैं हमेशा कहता हूं, डॉट गेंद डाले वो नायक, खेले वो खलनायक। खेले वो खलनायक है, क्योंकि डॉट गेंद खेलना आपकी टीम के सेहत के लिए हानिकारक होता है। मनोज भोयर हर ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश। फिर से एक बार डॉट गेंद। रन संख्या वहीं पर रुकी हुई। ऋषिकेश का स्कोर कार्ड बता रहा है कि 49 का पीछा करते हुए महज 1 रन। कितनी बॉल है ये? तुम्हें और ये बढ़िया पैरेलल सिक्सर लाते हुए बल्लेबाज दिलीप, जिन्होंने कई डॉट गेंदें खेली थी धीरज भोयर की, लेकिन गेंद को बल्ले पर लेकर आए। रन संख्या बनी 7। छक्का आने के बावजूद भी इस ओवर में रन संख्या बनी 7। 49 का करना है पीछा। 14 की औसत से अब 3 ओव्हर में बनाने हैं 42। नक्कीच प्रवीण सर, बघा तिथे षटकार मारल्यानंतर जो आयवा कॅच होता पकडण्यामध्ये असमर्थ ठरला बघा, झेल। हाँ, प्रोलिंग काफी क्लैरिटी के साथ हमें दिखा रही है। नक्कीच 5 मिनिटांमध्ये वाकलांचा सुपरस्टार बायकरमॅन केतन मात्रे आणि आशिष महारुल मात्र इथे 11 में शायद ये खिलाड़ी होंगे। अक्षय देशमुख ने बताया तो जिज्ञा 11 में आशीष मेहरुल एक बेहतरीन ऑलराउंडर और केतन मात्रे जबरदस्त फॉर्म में है। पिछले कई सीजन महाराष्ट्र के बाइकर मैन, 4 व्हीलर मैन, सबसे रिचेस्ट खिलाड़ी जिन्होंने सबसे ज्यादा इनाम हासिल किए हैं कार और बाइक के। मल्हार यहां पर कोल्ड ड्रिंक्स का मजा लेते लेते मैच देख रहे हैं। मल्हार, फिर से एक बार स्वागत है आपका। पण आपण पाहतोय मल्हारला आज 4 रात्र सकाळी 6 पर्यंत मल्हार इथं उपस्थित असतो,
खरंच आपण मल्हारचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. हाँ, और निश्चित रूप से 15वां साल में ये संस्करण जा रहा है और सुबह का नाश्ता समीर जी मसूरकर का होता है हर आखिरी रात में. धनंजय बिंताड़े पुणे हड़पसर से ये बिलोंग करते हैं गेंदबाज. 14 की औसत से 42 रन बनाने हैं. स्ट्राइकर एंड पर हैं इस वक्त अमित तांबे, पिंपरी चिंचवड़ का ये खिलाड़ी. ऑन साइड के ऊपर जो लोअर फुल टॉस थी उसको सही नतीजा. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. ये अंपायर का नो बॉल का इशारा. क्या दिया अंपायर? नो बॉल नहीं है क्या? प्रवीण सर शायद हमको यहाँ से लगा नो बॉल है कि क्या, सॉरी. नहीं नहीं, इशारा वैसा ही नजर आता हुआ. छक्का तो जरूर आया है. बहुत ही बढ़िया लोअर फुल टॉस के ऊपर 6 रन लगाए हैं अमित तांबे ने. चौदह में 42 की 18 में 42 की जरूरत थी 14 की औसत से और वहां पर यह छक्का आया है. 17 गेंदे अब 36 रनों की जरूरत. 17 गेंदे 36 रनों की जरूरत. क्या गेंदबाज वापसी करेंगे? एक खराब गेंद डाली थी उन्होंने. उस खराब गेंद के बाद क्या 2-3 अच्छी गेंदें आएगी या फिर उस खराब गेंद का फायदा उठा के बॉलर के ऊपर और ज्यादा मानसिक दबाव डालेंगे अमित तांबे? 17 में 36 रिवर्स दागने की कोशिश, लेकिन खिलाड़ी तैनात किया था वहां पर. ये देखिए, ये खिलाड़ी एक दूसरे के सामने इतनी बार आते हैं कि किसी की कमजोरी किसी की ताकत इन्हें पता होता है. कौन कहाँ खेल सकता है किस गेंदबाज के खिलाफ, ये उन्हें पता होता है. ये रिवर्स जरूर ट्राई करेंगे. ये पोजीशंस के कप्तान को अंदाजा था और उन्होंने डीप थर्ड मैन को लगाया था. धीरज बोवीर ने इस कैच को लपका. ये होता है क्रिकेट, ये होता है व्यावसायिक खेल जो समझबूझ भरा होता है. पहले से ही सिक्योरिटी गार्ड तैनात थे जिनके हाथों में कैच दे हुए थे. सिक्योरिटी तैनात थी. तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 49 का पीछा करना है. 36 की अभी भी दूरी. नए बल्लेबाज शेरूर लोहार, लोहे को पिघलाकर उन्हें आकार देने वाला ये लोहार. पिछले मैच के हीरो जो मैच जीता था इलियास भाई और धीरेन्द्र शाह 11 पुणे ने. पिंपरी चिंचवड़ इलाके के ये खिलाड़ी बबलू पाटिल के साथ बहुत बार खेलने का एक्सपीरियंस आकाश हमें बता रहे हैं. आकाश ने काफ़ी क्लोजली इनके मैचेस देखे हैं, इनके खेल के ऊपर टिप्पणी की है. लेकिन वहीं दूसरी तरफ अगर हम देखें तो बॉलर को वापसी का मौका मिल चुका है. उन्होंने विकेट निकाला है. पहली गेंद पर भले ही छक्का आ चुका हो धनंजय बिंताड़े के, लेकिन उन्होंने वापसी की है. 16 गेंदें अब 36 रनों की दूरी. सोलह गेंदें 36 रनों की दूरी. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला. गेंद हवा में, लगातार दूसरा विकेट. धनंजय बिंताड़े अब हैट्रिक के द्वार पर इस खूबसूरत कैच को लिया. रायगढ़ के बाइकर मैन वंडर बॉय आकाश तारेकर ने. ठोक दीजिए. उसी के द्वार खोलते हुए हैट्रिक की पोजीशन पर वो आ चुके. इस ओवर में पहली गेंद पर छक्का लगाकर अमित तांबे ने सनसनी फैलाई थी. उसके बाद उन्होंने रिवर्स ट्राई किया. डीप थर्ड मैन पर उन्हें लपक लिया गया.
फिर नए बल्लेबाज जो आए थे उन्होंने पॉइंट के ऊपर से, कवर्स के ऊपर से छक्का मारने की कोशिश की, सीधा कैच दे बैठे आकाश तारेकर के हाथों में। और अब नए खिलाड़ी आ चुके हैं, राजू पाठे। हैट्रिक के ऊपर वसीम भाई इनकी तरफ से 1000 का इनाम धनंजय बिंताड़े को, विकेट हैट्रिक के ऊपर, क्योंकि वसीम भाई भी चाहते हैं ये टूर्नामेंट वो जीते। वीरेश्वर मित्र मंडल ऑर्गेनाइज समीर जी मसूरकर मुख्य ऑर्गेनाइजर की भूमिका में माजी नगराध्यक्ष ट्रॉफी जीतने का ख्वाब हर कोई ग्रामीण टीम देखती है। अल्पेश उनके बगल में बैठे हैं, फाइनल में पहुंच चुके हैं, वो भी इस ख्वाब को देखेंगे जरूर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन आते हुए बाएं हाथ के बल्लेबाज राजू पाटे के बल्ले से, और इन 4 रनों से 49 का पीछा करते हुए 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 32 की अभी भी दूरी। डीजे इस तरह देखिए, हर किसी को मौका मिलना चाहिए, उस मौके के बाद वो दिखाता है कि उसमें क्रिकेट के गुण छुपे हुए हैं नहीं। मैदान के अंदर बल्लेबाज या गेंदबाज को कोई तो पहला मौका देता है, और हमारे बगल में जो बैठे हैं आकाश देशमुख, एक बेहतरीन कमेंटेटर, उन्हें मौका दिया टेनिस मंत्रा क्रिकेट लाइव संजय सोलंकी ने, जो उन्होंने खिलाड़ियों के बाइट्स लिए, वहां पर आकाश देशमुख को उन्होंने एंकर बनाया, मौका दिया, उनके सिर पर हाथ रखा, और आज आकाश एक अच्छे कमेंटेटर के तौर पर उभर कर आ रहे हैं। क्रेडिट गोज टू इको। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, बाएं हाथ के बल्लेबाज ने, देखिए रिएक्शन देखिए, रन कितने आएंगे यहां पर। थर्ड अंपायर, चलिए थर्ड अंपायर चेक करेंगे, 4 या 6। और ये प्लेयर ने कहा कि ये सिक्सर है, और इस सिक्सर के साथ टोटल 6 है। ये प्लेयर ने भी बताया, ये हॉनेस्टी क्रिकेट में होनी चाहिए, ये ईमानदारी। बघा ते 3 प्रेक्षक आहेत ना, छोटी मुलं, त्यांनी बाजूला व्हा जरा, भिंतीला। 23 रन हो चुके हैं, 26 की दूरी तय करनी है, रन आउट का खतरा है यहाँ पर। डॉट गेंद डाली गई, गेंदबाज द्वारा वापसी की गई। ओव्हर बघा, भिंतीला टेकून जी लहान मुलं आहेत, त्या 3ही लहान मुलांना माझी विनंती आहे, तिथे मोठी मुलं पण आहेत का 2, बसून सामना बघा, बसून, आतमध्ये येऊ नका, आतमध्ये येऊ नका। रेड टी शर्ट तुम्ही आतमध्ये येताय, आतमध्ये येऊ नका खेळ चालू असताना। धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर। 23-12 चेंडू आणि 26 धावांची गरज। 13च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत। 12 चेंडू आणि 26 धावांची गरज। 12 गेंदे और 26 रनों की जरूरत। गेंदबाज संकेत पाटिल, मुरवी का ये होनहार खिलाड़ी, बेहतरीन ऑलराउंडर, इस वक्त गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए। ये क्रुशियल ओवर है, 4 ओवर के मैच में तीसरा। यहाँ पर अच्छा करना होगा संकेत पाटिल को, ताकि अंतिम बॉलर के ऊपर प्रेशर ना रहे। वहीं दूसरी तरफ यहाँ पर रन तो बनाने ही पड़ेंगे, क्योंकि 26 चाहिए 12 गेंदों में, 13 की औसत। दर्शक अभी भी बहुत ज़्यादा तादाद में है। इन दर्शकों का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा समीर जी मसूरकर साहब की तरफ से, क्योंकि हर साल ये दर्शक माए बाप इस टूर्नामेंट को काफ़ी सपोर्ट करते हैं, और जिसकी वजह से इस टूर्नामेंट को मिला है एक नाम, खोपोली टेनिस क्रिकेट का विश्व कप। और ये नाम देने वाले हम कमेंटेटर्स नहीं, ये नाम देने वाले ये तमाम दर्शक। रेड टी शर्ट आपको एक इनाम देने वाले हैं हम, 200 रुपए का, प्रशांत शेंडे इनकी तरफ से। ये डॉट गेंद आ चुकी है। 11 गेंदें अब
26 रन, 11 गेंदे 26 रन। क्या मुकाबले का बैलेंस बरकरार रहेगा या फिर इस ओवर में दबाव डालेंगे संकेत पाटिल बल्लेबाजों के ऊपर? इलियास एंड धीरेन भाई शाह 11 पुणे के ऊपर। फुल टॉस किया, गलत गेंद और उसे सही पिक किया, फाइन लेग बाउंड्री के बाहर। पैडल स्वीप के जरिए ये आता हुआ 4, क्या होगा बेड़ा पार? बल्लेबाज दिलीप के बल्ले से ठोक दीजिए। धन्यवाद डीजे. प्रवीण साहेब, आपण पाहत होतो जो रेड टी शर्ट वाला मुलगा बघा, एवढा प्रयत्न करत होता, प्रयत्नाची बरकल्शा करत होता, परंतु झेल त्याला काही मिळाला नाही. परंतु आमचे प्रशांत शेंडे यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक मात्र त्याला देण्यात येते. नक्कीच जर त्याने झेल पकडला तर त्याला नक्कीच बायसिकल भेटणार आहे, परंतु त्याने प्रेक्षक गॅलीमध्ये गेला तर नक्कीच त्याला झेल पकडला 49 का पीछा करते हुए लल्लू टोटल आ चुका है यहाँ पर 22 रनों की जरूरत, 22 रनों की अभी भी जरूरत है. संकेत पाटिल तैयार है इस ओवर की तीसरी गेंद के लिए. सामने होंगे दिलीप जिन्होंने अभी अभी बाउंड्री लगाई है, और ये क्लीन बॉल इसे कहते हैं एक्शन पे रिएक्शन. संकेत पाटिल ने दिलीप को बताया आप शेर है तो मैं हूं सवा शेर. इसी को कहते हैं क्रिकेट, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं हमेशा कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देर नहीं करता, और संकेत की इस गेंद ने इस क्रिकेट का रंग बदला है. डीजे धन्यवाद. चैंपियन कौन बनेगा सुबह के सत्र में हमें पता चलेगा. संकेत पाटिल ने बाउंड्री जरूर खाई लेकिन उसके बाद क्लीन बोल्ड किया. दिलीप को अभी भी जरूरत है 22 रनों की. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए. आणि वाकड्यांचा सुपरस्टार, महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्र येते. नक्कीच त्याचं स्वागत होते. 6 4 व्हीलर जिन्होंने जीती है, कई बाइक्स जिन्होंने जीती है. क्रेज टेनिस बॉल क्रिकेट में फैन फॉलोअर की इस शख्स को कोई कमी नहीं है. वो केतन म्हात्रे, वाकड़न का सपूत, यहां पर आ चुका है. विक्रांत गायकवाड़ देखिए कहां से हीरे चुनकर लाए अक्षय देशमुख ने. बुकी का भाई कुकी. बैच की तरफ हम चलेंगे जहां पर संकेत अच्छी गेंदबाजी करते हुए स्वीप जरूर खेला है, 1 रन जरूर मिलेगा. आकाश तारेगर ने इस गेंद को थ्रो किया, फील्डिंग काफी अच्छी हुई और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 21 रनों की जरूरत है. गेंदें बची है 7. देखिए 12th मैन की मैं तारीफ करना चाहूंगा इलियास और धीरेन भाई शाह पुणे के. सात गेंदें 21 रनों की जरूरत. रिवर्स दागने की कोशिश, ये व्हाइट बॉल का इशारा हुआ, ऑफ स्टंप के काफी बाहर ये गेंद थी. 7 गेंदें अब 20 रनों की जरूरत, क्योंकि टीम का टोटल आ चुका है. ये थर्ड अंपायर की मांग की जा रही है. फील्डिंग टीम क्या अंपायर? फील्डिंग टीम. प्रवीण सर बघा, आपण पाहतोय अक्षयजी देशमुख असतील, विक्रांत शेठ, परत आमचे शिर्के साहेब यांनी जो प्रयत्न केलाय ना, नक्कीच आमचे बंटी पेंढारे, नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण की
जे खेळाडू आणलेत ना, खरोखरच त्याने चुनंदा खेळाडू आणलेत, हिरे आणलेत, हिरे. हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि ये टेनिस क्रिकेट का खोपोली का विश्व कप माना जाता है। ये वाइड बॉल है और विश्व कप जीतने का सपना हर किसी फ्रेंचाइजी के मन में होता है, हर किसी खिलाड़ी के मन में होता है। हाँ, इनकी तो मैं हर रात तारीफ कर रहा हूँ, संजय सोलंकी, हेमंत कोहली और उनके पैनल की। काफी अच्छी अंपायरिंग हो रही है पिछली 3 रातें और ये चौथी रात। टोटल आ चुका है 29, लेकिन इनकी अच्छी अंपायरिंग हो रही है, इसकी एक वजह और भी है। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। ये फिर से एक बार वाइट बॉल का इशारा, फिर से एक बार वाइट बॉल का इशारा। संकेत पाटिल सवाल पूछ रहे हैं अंपायर से, ये कैसे हुआ। टोटल आ चुका है, रिव्यू तो खत्म हो चुका है। 19 रनों की जरूरत, 7 गेंदे 19। इसकी एक वजह और है अंपायरिंग अच्छी होने का, प्रोलिंग का क्लैरिटी के साथ इस टूर्नामेंट को प्रसारित करना, क्योंकि ज्यादा दिक्कतें पेश नहीं हो रही है। सिंगल मिला, आखिरी 6 गेंदे 18 रनों की जरूरत। व्यावसायिक स्तर पर कैलकुलेशन ये होता है खिलाड़ियों का, आखिरी 6 गेंदे 3 सिक्सर की जरूरत, 6 गेंदे 18 रन। अब देखना ये होगा ये आखिरी ओवर लेकर कौन से गेंदबाज आते हैं। गेंदबाजी की अंगद पाटिल, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे अंगद पाटिल, जिन्होंने काफी बढ़िया गेंदबाजी की थी रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में। 6 में 9 बचाए थे, वही अंगद पाटिल 6 में बचाएंगे। 18 उनकी कोशिश होगी और उन्हीं 18 रनों को बनाने की कोशिश होगी बाएं हाथ के बल्लेबाज राजू पाठे की। हाँ, ऋषिकेश भी हमारे पूछ रहे हैं, चौथी रात है फिर भी अभिनंदन चाय नहीं आ रही है। तो स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद, बघा ऋतिक पाटिल ने मोहन तरकुडे बघा कसे झोपलेत. मैच की तरफ हम चलेंगे। आखिरी ओवर लेकर आए हैं अंगद पाटिल, 6 गेंदे 18 रनों की जरूरत। हाँ, मानस को वावेगर में टूर्नामेंट है। ये किस टीम ने रिव्यू लिया है? अंपायर रिव्यू किस बात के लिए? ये नो बॉल है, थर्ड अंपायर ने कहा ये नो बॉल है, तो फ्री हिट होगी अगली गेंद। 6 में 18 की जरूरत थी, नो बॉल आ चुका है। 6 में 17 की जरूरत। 17 का खतरा किस टीम के सिर के ऊपर मंडराएगा? मैच काफी गर्म हो चुका है। मैच उस्मान को हार नहीं मंजूर और डॉन को जीतना है जरूर। मैच चल रहा है 6 में 17 का। अगली गेंद होगी फ्री हिट, जिसके बारे में बल्लेबाज को खुली छूट होती है। यह एज लगा था, काफी बढ़िया गेंद डाली थी अंगद ने। 5 गेंदे 17 रनों की जरूरत। अंगद पाटिल अपने पुराने फॉर्म में वापस आते हुए, काफी बढ़िया ऑलराउंडर है ये इनामपुरी के। कई टूर्नामेंट उन्होंने वन हैंडेडली जितवाए अपने गांव के लिए, इनामपुरी के लिए और आदर्श नवीन पनवेल के लिए। तहसील वाइज हाफ में कई बार इन्होंने मुकाबले जितवा कर दिए हैं। 4 में 17 की जरूरत। लगातार 2 डॉट गेंदें आ चुकी है, एक फ्री हिट वाली और ये वाली।
4 में 17 की जरूरत। क्या बाएं हाथ के बल्लेबाज चमत्कार करेंगे? क्योंकि चमत्कार को नमस्कार करती है पब्लिक। देखिए सामने स्क्रीन है, अल्पेश उस स्क्रीन पर इस मैच का मजा ले रहे हैं, लेकिन उनके गेंदबाजों ने तारीफ काबिल गेंदबाजी की। लव जी के फौजियों ने क्या गेंदबाजी की है आज की रात दोनों मुकाबले में। एक में 38 बचाए, दूसरे में 30 बचाए। और ये तीसरी भी अच्छी गेंद डाली गई, ऐसा मैं मानने वाला था, लेकिन ये वाइड के लिए रिव्यू किसने लिया? बैटिंग टीम। फेयर डिलीवरी आई है। 3 में अब 17 की जरूरत। अंगद पाटिल रो में 3 गेंदें डॉट डाल चुके हैं। पहला नो बॉल उन्होंने जरूर डाला, लेकिन उसके बाद ऐसी वापसी की, एक व्यावसायिक स्तर पर क्रिकेट जो उन्होंने खेला है उसका पूरा एक्सपीरियंस उन्होंने अपनी गेंदबाजी में झोंका, और उसको उस एक्सपीरियंस को झोंकते हुए लगातार 3 डॉट गेंदें डाली। बल्लेबाज के ऊपर अब प्रेशर आ चुका है, क्योंकि 3 में वर्ल्ड वाइड सोल्यूशन इनकी तरफ से ये फिर एक बार डॉट गेंद आ चुकी है। 2 गेंदें, अब 17 रनों की जरूरत। 1 साइड अब ये मैच होने जा रहा है वसीम भाई फैंस क्लब इंडिया की तरफ। लेकिन अगले मुकाबले में एक और स्टार हमें खेलते हुए नजर आएंगे। अशफाक भाई पटेल इस मैच का मजा लेते हुए, लेकिन यह छक्का अगर इससे पहले आता तो और ज्यादा मजा आता, लेकिन अब आखिरी एक गेंद बची है और जरूरत है 11 रनों की जरूरत। 1 में 11। सेमीफाइनल के द्वार खुलते हुए वसीम भाई फैंस क्लब इंडिया के लिए, उस्मान पटेल के फैंस के लिए ये खुशखबरी है कि खोपोली नगरी में उस्मान पटेल की टीम वसीम भाई फैंस क्लब इंडिया 2 मैच जीत चुकी है। अब जिज्ञा 11 विक्रांत गायकवाड़ शुभम शिर्के बनाम वसीम भाई, इनकी तरफ से बबलू पाटिल के छक्के के लिए 2000 का इनाम था। तो मैं बबलू पाटिल को बुलाना चाहूंगा मंच पर, और इस मुकाबले वसीम भाई को भी बुलाना चाहूंगा, और इस मैच के मैन ऑफ द मैच राइट